नमस्कार, मी सायली नाईक. आपले घरगुती लाईफ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. घरी 4 प्रकारचे मासे आणलेत, तर आज त्याचीच रेसिपी करणार आहे. आज बांगडे, कोलंबी, तारली आणि मांदेली आणलेली आहेत. सर्वप्रथम आपण सर्व मासे 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. बाजारातून आणलेले मासे घरी आल्यानंतर धुवून घ्यावेत आणि मग ते कापून पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. मासे धुवून झालेत. आता कोलंबी साफ करूया. कोलंबीचे आवरण किंवा कवच अलगद बोटाने काढून कोलंबीच्या पोटातील घाण म्हणजेच आतला काळा धागा बोटाने अलगद ओढून काढावा. पहा, अशा प्रकारे तो काळा धागा दिसतो. काही कोलंबीच्या आत काळ्या धाग्याप्रमाणे पांढरा धागा पण असतो. तोही अशाच प्रकारे ओढून काढावा. जर अशा प्रकारे धागा काढता येत नसेल तर सुरीने कोलंबीला चीर द्यावी व धागा ओढून काढावा. कोलंबीच्या आतील धागा काढणे खूप गरजेचे आहे. जर धागा न काढता शिजवून खाल्ले तर पोटाचे आजार होऊ शकतात. पण धागा काढण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा. अशा 2 पद्धतीने तुम्ही कोलंबीचा धागा सहज काढू शकता. आहे की नाही सोपी पद्धत? आता इतर मासे साफ करूया. ह्याला तारली मासा म्हणतात. प्रथम तारलीचे खवले काढून घेऊयात. डोक्यापासून पोटापर्यंत कापावे व पोटातील सर्व घाण काढावी. आणि अशा प्रकारे सर्व तारली आपण कापून घेऊयात. तारलीप्रमाणे बांगडे देखील साफ करून घेऊया. बांगड्याचे खवले काढूया. बांगड्याला खवले तसे कमीच असतात. आजूबाजूचे काटे काढून घेऊयात. बांगड्याच्या पोटातील घाण काढण्यासाठी बांगड्याच्या तोंडाकडील भाग कापावा व बोटांनी पोटातील सर्व घाण काढावी. आपल्याला बांगड्याचे 2 तुकडे हवे असतील तर 2 तुकडे करावे, नाहीतर 3 तुकडे हवे असतील तर 3 तुकडे करावेत. आपण बांगड्याची आमटी पण करणार आहे आणि बांगडे फ्राय पण करणार आहेत. बांगडे फ्राय करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने कापायचे असतात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बांगडा कापावा आणि त्याच्या पोटातील सर्व घाण ओढून काढावी. त्यानंतर बांगड्याला दोन्ही बाजूने चिरा देणे, कारण त्या चिऱ्यांमध्ये मसाला भरायचा असतो. मसाला भरला की बांगडा खूप टेस्टी लागतो. आता मांदेली साफ करूया. मांदेलीचे देखील खवले काढायचे आणि डोक्यापासून पोटापर्यंत कापायचे व पोटातील सर्व घाण काढायची. अशा प्रकारे आपण सर्व मांदेली साफ करून घेऊयात. सर्व मासे कापून झाल्यानंतर पुन्हा 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. मांदेली तर आपण फ्राय करणार आहे, त्यामुळे मांदेलीमध्ये चवीनुसार मीठ, कोकम आगळ, हळद व मिरची पावडर म्हणजेच तिखट घालून तो सर्व मसाला मांदेलीला चांगल्या प्रकारे लावावा. पहा, अशा प्रकारे मांदेलीला मसाला लागला पाहिजे. बांगडे तर आपण फ्राय करणारच आहोत, त्यामुळे त्यामध्ये देखील चवीनुसार मीठ, कोकम आगळ, हळद आणि मिरची पावडर घालावी आणि हा मसाला पण बांगड्याला चांगला चोळावा.
बांगड्यांमध्ये ज्या चिरा दिलेल्या आहेत त्या चिऱ्यांमध्ये देखील तो मसाला चांगला भरावा. आणि अशा प्रकारे सर्व मसाला चांगला चोळून झाल्यानंतर 10 ते 15 मिनटं तो मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यावा. बांगड्याप्रमाणे मांदेली देखील मॅरिनेट होण्यासाठी ठेवावी. तोपर्यंत आपण बांगड्याची आमटी करूया. बांगड्याच्या आमटीच्या मसाल्यासाठी खोबरं, त्रिफळा, आमसूल, बेडकी मिरच्या, तसेच धने, लसूण आणि काळी मिरी घेऊन मिक्सरमध्ये मसाला तयार केला. हा बघा मसाला तयार केलेला आहे. एका टोपामध्ये तो मसाला घालून आपल्याला हवा तसा पातळ किंवा जाडसर करून गॅस ऑन करून गॅसवर ठेवावा. आमटीला एक उकळी आली की त्यात चवीनुसार मीठ घालावे व बांगड्याचे तुकडे घालावेत. मासे शिजायला वेळ लागत नाही, ते लवकर शिजतात. म्हणजेच 1-2 चांगली उकळी आली की बांगड्याची आमटी तयार झाली. मॅरिनेट केलेले बांगडे आणि मांदेली आपल्याला फ्राय करायचे आहेत. त्यासाठी रवा घेतलेला आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. रवा आणि तांदळाचं पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. गॅस ऑन करून तवा ठेवावा व तव्यावर थोडे तेल गरम करण्यासाठी घालावे. रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये बांगडे घोळवून तव्यावर तेलात सोडावे. आणि दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यावेत. अशा प्रकारे खमंग आणि खरपूस तळून घेतल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यावेत. आता मांदेली तळण्यासाठी तव्यावर पुन्हा थोडे तेल घालावे व एक एक करून सर्व मांदेली तव्यावर तेलात सोडाव्यात. गरज वाटल्यास बाजूने थोडे तेल सोडावे. सर्व मांदेली दोन्ही बाजूने खरपूस व कुरकुरीत तळून घ्याव्यात. पहा मांदेली कशी कुरकुरीत तळली गेलेली आहे. तसेच बांगडे देखील एकदम खमंग आणि खरपूस तळले गेलेले आहेत. पटकन आता तारलीची आमटी करूया. तारलीची आमटी तिखट असते म्हणून त्याला तारल्याचं तिखलं असंही म्हणतात. आता त्याचं वाटण काढण्यासाठी खोबरं लागणार, धणे, बेडकी मिरची, लसूण, आमसूल आणि त्रिफळा व काळी मिरी. काळी मिरी जरा जास्त घ्यावी. आणि हे सर्व घेऊन आपण मसाला तयार केलेला आहे. हा बघा मसाला तयार केलेला आहे. एका टोपामध्ये तो मसाला घालावा व तो टोप गॅस ऑन करून गॅसवर ठेवावा. तारलीची आमटी जाडसरच असते. आमटीला एक उकळी आली की त्यात चवीनुसार मीठ घालावे व त्यात तारले घालावेत. अशा प्रकारे पक्कडने टोप पकडून आमटी हलवावी. आमटीला उकळी येऊ द्यावी. पहा कशी झणझणीत तारल्याची आमटी झालेली आहे. आमटी तयार. आता टोपावर झाकण ठेवावे. चला आता बनवूया स्पेशल झणझणीत कोलंबी सुक्का. आणि त्यासाठी लागणार आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, ठेचलेलं लसूण आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. गॅस ऑन करून गॅसवर एक छोटे पातेले ठेवावे. त्यात तेल गरम करण्यास घालावे. तेल गरम झाले की त्यात जिरे, लसूण, कांदा घालावा. कांदा थोडा परतल्यावर त्यात टोमॅटो घालावा. टोमॅटो परतल्यानंतर त्यात हळद, मिरची पावडर व गरम मसाला पावडर घालून परतावे.
पहा मसाल्याला किती छान रंग आलेला आहे आणि सुगंधही सुटलेला आहे. त्यात आपण सोललेली कोलंबी घालावी आणि ती देखील परतून घ्यावी. आता तर घरामध्ये कोलंबीचा घमघमाट सुटलेला आहे. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालावे व 2 मिनिटासाठी झाकून ठेवावे. 2 मिनिटानंतर पहा किती मस्त शिजलेलं आहे. खूप सुंदर दिसत आहे. त्यामध्ये कोथिंबीर घालावी, भरपूर अशी कोथिंबीर घालावी आणि ती देखील परतून घ्यावी. पहा किती छान दिसत आहे. तुम्ही पण पहा. बघा कशा वाफा निघत आहेत आणि कोलंबी छान शिजलेली आहे. टेक्स्चरसुद्धा छान आलेलं आहे. पुन्हा एकदा बघा. बघा तोंडाला पाणी आलं की नाही. आणि आपली स्पेशल झणझणीत कोलंबी सुक्का तयार झालेला आहे. आपले जेवणाचे स्पेशल ताटही तयार झाले आहे. ताटामध्ये खमंग बांगडा व कुरकुरीत मांदेली, स्पेशल झणझणीत कोलंबी सुक्का, तारल्याचं तिखलं, बांगड्याची आमटी आणि गरमागरम भात. कसे वाटले जेवणाचे स्पेशल ताट? या मग जेवायला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर आणि न विसरता सबस्क्राईब करा. धन्यवाद.